परंतु ज्या पद्धतीने धर्मराव आत्राम यांच्या घरामध्ये फूट पाडली गेली, अर्थात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आल्या, त्यांनी तुतारी हाती घेतली. तुमच्या घरात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीने गोकुळ झिरवळांनी जयंत पाटलांची भेट घेतली मध्यंतरी, आणि त्यानंतर तुम्ही म्हटलात देखील गोकुळ झिरवळ माझ्या सोबतच आहे, तो माझा मुलगा आहे, परंतु अशा पद्धतीची कुठं गोष्ट तुमच्या घरात घडू शकते का? नाही, आपल्या घरात तर अजिबात घडणार नाही. कारण आजच्या शिवसंग्रामला मी काल मी बघितलं माझ्या मतदारसंघात गोकुळचे 2-3 ठिकाणी साहेबांचं स्वागत म्हणून त्याचे बॅनर आहेत. मी त्याला फोन केला, काय बाबा अरे काय चाललंय आता, तू पुन्हा अशा पद्धतीचं काही करू नको. त्यानं सांगितलं, दादा मी बॅनरच लावला नाही, कोणीतरी माझ्या दोस्तांनी लावला असेल, आता तो त्यांच्याजवळ आहे, पण स्वागत करणं काय वाईट आहे असं मला वाटत नाही. पण माझ्या घरात तसा प्रकार होणार नाही. परंतु ज्या पद्धतीने गोकुळ झिरवळ भेटतात जयंत पाटलांना वगैरे, तुम्ही म्हणतात तरी की गोकुळ झिरवळांना मी विचारलं तरी गोकुळ झिरवळ नाही म्हणतात, नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये क्लिअर केलंय का गोकुळ झिरवळ निवडणूक लढणार की नाही लढणार म्हणून? एकदम क्लिअर आहे, तो निवडणूक लढणार नाही. तर एकदमच वरच्या अपेक्षा करणं मिळतात, परंतु त्या मिळालेल्या सांभाळणं खूप अवघड आहे. हा मी त्याचा बाप म्हणून अनुभव घेतला आहे, त्याला ते माहीत आहे. का मी सरपंच टू आमदार, त्याच्यामुळं त्यालासुद्धा तेच अपेक्षित आहे का सरपंच नाही पण कमीत कमी मधच्या टप्प्यावर तरी जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हळूहळू जावं, हे त्यालाही माहीत आहे. त्यामुळे गोकुळ लढणार नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते नरहरी झिरवळ, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. खरं तर आज सर्वच आदिवासी आमदार लोकप्रतिनिधी एकवटत येऊन धनगर आरक्षणाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भातला विरोध ते दर्शवणार आहेत, आणि यापुढची रणनीती जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये आखली जाणार असं मत जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. त्याचसोबतच गोकुळ झिरवळ हे निवडणूक लढवणार नाही, माझे ते चिरंजीव आहेत, माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळे आमच्या घरामध्ये कुठलीही फूट पडणार नाही असं थेट स्पष्टीकरण जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.